सर तू आता काय विचार आहे? विचार नाही, आता डायरेक्ट निर्णय घ्यायचा. कसला निर्णय? ठरलं तर मग का महाजन माझं लग्न मोडलं ना, आता मी नाही त्याचा संसार उद्ध्वस्त केला ना, नावाचा अतुल नाही. अहो पण तुम्ही कशाला वाढवताय? वाढवत नाही ग, आता डायरेक्ट संपवतोय, डी एंडच करतोय बघ. सोड ओ तुम्ही वाटतं आवाज कुठे चाललाय? चालू त्याचा संसार मोडायला. अहो ऐका की माझं नका बाई, अवघड आहे माणसाचं. थांबा मी बी येणार. तू कशाला येते आता? नाही नाही चला मी बी येणार. अगं मी खंबरे की माझ मी बघायला. अवघड बाय तुझं. ए वर्षे उतर तू पटकन. माधुरे, ए माधुरे, माधुरे कुठे गेली माझी वस्तीवरची माधुर दीक्षित? माधुरे शाळेला मला वाटतं कामाला गेली असेल तात्याकडे. चालतंय तिथंच गाठतो, माझ्या देखत पळून होतो तिला. ओ काय झालं? नाही खायचं ती? नाही तर आणि मला एक सांगा, त्या माधुरीकडे तुमचं काय काम आहे आता? आणि तुमचं मोठं लग्नाचं ते काय करणार आहे? तू आता बघ की ती माधुर माझ्यासाठी काय करते ते. सोडतो. कुठे चाललाय तुम्ही? थांबा मी बी येणार. अगं येडी झाली का तू? नाही नाही मला बी संग घेऊन चला. ए वस्तीवरची माधुर दीक्षित कुठं? हा काय राहतून असं काय? असं काय न कसं काय तुला काय सांगू, लय मोठा मॅटर झाला. म्हणजे झालंय ना ते माझ्या मनासारखं झालं, म्हणून तर मला एकंदरीत एका मनानं चांगलं वाटतंय. अरे पण झालं काय? झालंय काय, माझं लग्न मोडलंय. आणि असं तसं नाही बरं का, कायमचं लग्न मोडलंय. त्यात भावाने पण साथ सोडले, ते जिगरे ना ते पण बोलत नाही. पण माधुरी मला चांगलंच माहिती आहे, माझ्यावर किती मोठं संकट आलं ना तर माझी माधुरी माझ्यासोबत उभा राहणार आहे ना. अरे पण असं कसं लग्न मोडलं? काल तर सगळं मिटलं होतं ना. असं कसं लग्न मोडलं म्हणजे? ह्याचा सगळा करता धरता तो नवरा आहे महादिया. आणि मी तुला आधीच बोलवतो, जर का महाजन माझं लग्न मोडलं ना तर मी तुला पळून नेणार म्हणजे नेणार. चल आता दिलेला शब्द पाळायची वेळ आली माधुरी. त्या महाद्याला इंगा दाखवायची वेळ आली. आणि माधुरी तुला मला एक व्हायची वेळ आली. अगं माधुरी काय बोलतोय मी, म्हणजे काहीतरी विचारतोय. अरे अतुल असं कसं लगेच पळून जायचं? हे ग बस तू, तुझं रडगाणं सुरू करू नको. तुला मी आधीच बोलवतो, महाजन कान केलं ना मी तुला सुट्टी देणार नाही. नाही चल तू. अरे पण असं गडबडीत नको वाटतंय रे. अगं अशी पळवापळवीची काम गडबडीच करावं लागतात. चल. अरे ऐक माझ्या राजा, जाऊ की आधी लागणारं सामान घेऊ दे मग जाऊ. तसं बी तू म्हणशील तसं करू. असं म्हणतेस होय? चालतंय, पण येडा पालवण कुठं? ते आहेत कामावर. तो तर येणार नाही ना? नाही नाही ते काय येत नाही, दिवस मावळस तर. चालतंय, मग तुला लागणार सामान तू भरून घे, मी वर्षाला घर सोडतो आणि तुला घ्यायला येतो. चालतंय, आवर लवकर. काय काऊ काय म्हणली माधुरी? हा वाघ चाललाय पळून जाऊन लग्न करायला. काय पळून जाऊ लग्न करायला? कोणाचं लग्न हातून माधुरचं. बस तू. म्हणजे? ए बाई तू ग बस बर काय, मी आधीच ह्या कानाचं त्या कानाला कळायच्या अगोदर कान करायला चालू. बस लवकर. कसलं कान करायला चाललंय? ए बाई बस की, तुला काय करायचंय? बस बस की. मग पाहुणं झालं का नाही काम? मग काय तर पण पाहुणं काय बी म्हणा बरं का, तुम्ही अगदी व्यवस्थित डोकं चालवून त्या आई घाल्या हातल्याचा काटाच काढला की का? मग अहो पहिलं आपलं असंच असते. कोणी आपलं नादी लागलं का नाही तर सरसकट नायनाट केल्याशिवाय ही बालाजी काय शांत बसून नसतो. होय राव. पण काय बी म्हणा, संगीताताईचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे बरं का. हा काय संगीताताई, अगं तिकडे काय बसली, इकडे एक जरा माणसात. हा काय म्हणताय? बोला की. अगं हेच म्हणतोय की तू नसतं तर आमच्या मनासारखंच झालं नसतं आणि त्या आतल्याचं लगीन बी मोडलं नसतं बघ. होय की. हो आपल्याच काय सगळ्याच मनात चालू देवाच्या मनात हेच होतं, म्हणून तर ते आई घरात लग्न मोडले. होय राव. पण देवाच्या मनात नेहासाठी कुठला पोरगा आहे ती माहितच आहे की. हा म्हणजे अहो म्हणजे काय ती सांगतो की तुम्हाला काय असेल ती. हा नाहीतर काय करतो, डायरेक्ट पत्रिकाच देतो की तुम्हाला आणून. हा
बरं चला निघतो मी. कसं आहे आम्हाला असं हातावर हात ठेवून नाही जमणार, निघावंच लागेल. कसं आहे एकदम शेवटच गाठतो आपण, त्याशिवाय थांबत नाही बघा. हाय, पहिलवान तुम्हाला लयच घाई आहे बघा. ऐका अहो घाई केल्याशिवाय होतंय का दाजी, सांगा तुम्ही जा. ती भ्यायच म्हणा. हां बरं चला येतो मी बरं का. आणि कधी तुमच्या इकडे चक्कर बिकर टाकली तर येतो तुम्हाला भेटायला. आणि तुम्ही दोघं आता गुन्ह्या गोवंदाना राहा हा, बरं का. येऊ का मग मी. होय होय. हां हे काय आता आम्ही निघतोच आहे. संगीता चल उचल पिशव्या, निघू आता आपण बी, उशीर झालाय. अहो आई जेवण करते म्हणते, जेवणच जाऊ की मग. हाय का आता हे जेवायला वेळ आहे का? जाऊ की आता घरी मटण बिटण घेऊन आणि जेव पिंट्या संगच. हा हो गोरखचा फोन आला बघ. हा गोरख बोल की. झालं झालं. अरे आणतो 2 किलो आणू का? आणतो 2 किलो आणतो मटण. ठेवू का मग? ए चल ग गोरख. हो, बरं आले आले. दाजी आई नीट राहा बरं का. येऊ का मग. आणि तुमच्या सहकार्याबद्दल धन्यवाद बरं का दाजी. महादेवराव तुमच्या सहकार्याबद्दल धन्यवाद. हां हां हं? घ्या काळजी तुम्ही. होय चला होय चला चला. चल सांगे निघू मग. हा मामीला बोलली का? हा हा बोलली बोलली. चालतं चल. येते ग. दाजी थांबा 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 2 मिनटं थांबा. तुमचा काय जास्त वेळ घेणार नाही आणि जास्त काय बोलणार मी नाही. आणि हां आत्ताच सांगतोय, इथनं पुढं मी काय तुमच्या फंदात पडत नसतो बाबा. काय मग संगे, सकाळी केलं तर नाटक होतं म्हणायचं. म्हणजे तुम्ही सगळ्यांनी मिळून माझ्यावर डाव टाकला तर. हां टाकला डाव आणि जिंकला बी डाव. काय करणार तू? बरं मग असं खोटारडेपणा करायची काय गरज होती हो? अहो सरळ सरळ सांगायचं की तुमच्यासाठी हसत हसत लग्न मोडलं असतं मी. हे झालं बोलायचं. उगा आता लग्न मोडलं बोलतो काय बेटा? अहो माझं लग्न मोडलं ना, त्यात मला घंटा बी फरक पडलेला नाही बघा. उलट तुम्हाला वाटत असं माझ्या चेहऱ्यावर किती आनंद येते. कारण ज्याने माझं लग्न मोडलं ना, त्याच्या इच्छा गावात त्याचा संसार उद्ध्वस्त करायला चाललो मी. त्यामुळे माझा बदला मी घेणारच आहे. पण संगीवर आम्ही खूप जीव लावला होता हो. तिनं माझ्या संग मिळून असा डाऊन होता टाकायला आमच्यावर. हे बघतल्या मी काही चुका केल्या, त्याची शिक्षा मला भेटली. तशाच काही चुका तू केल्या, त्याची शिक्षा तुला भेटलीच पाहिजे. त्याच्यामुळे तू काही जास्त विचार करत बसू नको. मी जे काही केलं ते माझ्या संसारासाठी आणि लेकरासाठी केलं. कारण आजकाल मला चांगलंच कळाले, उगा उन्हाळबाजी करण्यात, लफडेबाजी करण्यात काही मज्जा नाही. ते कसे दिवसभर कुठेही हिंडलो फिरलो तरी शेवटी भूक लागली की घरीच यावं लागतं. तशी अवस्था झाली आहे माझी. म्हणून मी माझ्या लेकराची आणि नवऱ्याची निवड केली. आणि मला चांगलंच माहिती आहे माझ्या खुशीतच तुमची खुशी असणार आहे. आणि माझं काही चुकलं असेल तर तुम्ही मला माफ बी करणार आहे. चुकलं माझं. ए बाई तू हात काय जोडती? जे झालं ते बरोबर झाले. झाले 2 मिनिट. चल बस बस केलं लवकर. बरं संगे, झालं गेलं गंगेला मिळालं. पण तू आता दाजीचा हात धरलाय ना, तो काय सोडू नको. आणि हां तिकडं माझं काय पण होऊ दे का, तू तुझ्या लेकराला आणि दाजीला अंतर टाकू नकोस. हे बघतो आमचं आम्ही, तू नको शिकू आम्हाला. यायला हे जिंदगी दो जरी लागला आम्हाला शिकवायला. हे बस. आईला याच्या हे बियाणं कधीच सुधारणार नाही. हां किसना, अरे सगळं माझ्या मनासारखं झालंय बघ आता. हां त्या नेहाचं लग्न मोडलं की मी लय आतल्या आई घाला उड्या मारत होता का नाही. पण आता त्या नेहाला तुझ्या वतीनं मी मागणं घालायला गेलोय काय. म्हणजे आता बोलणारच आहे मी तात्यासोबत. आणि 100% तुला सांगतो काय, आता लग्न ठरवूनच तुला फोन करतो बघ. हा तू काय लोड घेऊ नको जास्त. बरं ठेवतो आता, मी तात्याकडे चाललो. हां काळजी घे. मग तात्या काय म्हणतो माझा? येळ जायचे हात सगळं व्यवस्थित झालं म्हणून बरं झालं का नाही. मग काय धरलं का? बरं जाऊ दे, जे झालं ते झालं. पण त्या नासके आतल्याचं गिरण नाही पडलं बघा आपल्या घरावर काय. पण माझा आता तुला या आधीच माहीत होतं, ते लग्न जुळायच्या आतल्या संग आधीच सांगायचं नाहीस का? हे कुठं तर वाढलं नसतं ना. होय तात्या तुम्हाला सांगितलं असतं आधी मी. हां पण मला वाटलं नसते बघायला येतील आणि जातील माघारी. पण तसं काही झालंच नाही. ह्या कानाचं त्या कानाला खबर पडायची आत
तुम्ही लग्न जुळवून बी टाकलं आणि साखरपुडा बी केला. आता कसं सांगायचं तुम्हाला सांगा बरं तुम्ही. आणि आता तुम्हाला सांगायचं म्हटल्यावर काहीतरी पुरावा पाहिजे का नाही तात्या? हां, आणि म्हणूनच बघा मी काय केलं, आधी पुरावा तुम्हाला दाखवायचं ठरवलं. आणि तसं बी ह्या नानाला मी आधी सांगितलंच होतं की, पण त्यानं नाही सांगितलं तुम्हाला. कारण ना सांगितलं नाही का तुला? हो रे नाना, त्या नाचक्याचं लफडं तुला माहीत होतं तर सांगायचं नशीब मला. हा तात्या तेव्हा काय आपली गाठभेटच होत नव्हती ना, त्यामुळं गडबडीत सांगायचं विसरलो मी तुम्हाला. ना इतका महत्त्वाचा विषय आणि हे विसरलास वे. एकटा विसर बोला गांडी जायची वे रे. अहो तात्या, आता बहिणीच्या आयुष्याचा प्रश्न म्हटल्यावर नानाने असं ढिलं पडून जमणार नव्हतं बरं का. पण असं झालं ते झालं. हां, पण म्या पट्ट्या काय मागं फिरू नाही बघा. त्यातल्याचं उघड केलंच का नाही तुमच्या पुढं? हां, पोराची चुकीची बाजू आहे ते आपल्याला कळलं रे, पण नवीन पाहुण्यांना काय सांगायचं. आणि त्या गोष्टीचा विचार करूनच लोड येतोय रे. तात्या तुम्ही लोड घेऊच नका म्हणतो की मी. हां, आता हो का तात्या साहेब, तुम्हाला एक सांगतो मी. म्हणजे आता तुम्ही बोल म्हणत असाल तर बोलतो. हां, अरे बोल की बाबा, आता काय बोलायचं राहिले. हो का, आता लग्न जमलं बी आणि मोडलं बी बरोबर. म्हणजे जे झालंय ते झालंय. पण तुम्हाला सांग का, नेहासाठी माझ्या डोक्यात एक लय भारी स्थळ आहे बघा. काय म्हणजे आता मला कसं वाटतंय, ही आपलं सगळं इकडं तिकडं पसरण्यापेक्षा एकदाच आपण उरकून घेऊ की लगेच. हां, म्हणजे माझ्या बघण्यात स्थळ आहे, जवळचं पोरगा आहे माझ्या. चांगला आहे की मग. तू म्हणतोस तसं जर असलं पोरगं चांगलं तर भेटू एकदा आणि जोडू की मग. हां, हे बेस बोलला बघा तात्या तुम्ही. आता मी काय करतो, त्या पोराला इकडे बोलून घेतो. हां, म्हणजे बोलाबोलीचं करून घेऊ लगेच आणि साखरपुडा बी उरकून घेऊ की लगे. हां, अरे तू जे काय बोलतोय ते समजा करू र, पर पोरग कोण आहे, कोणत्या गावचं आहे ते तर सांग की. उगं तुझ्या ओळखीत आहे म्हणून कुणाला बी उभं करशील का? हा, होय की रे माझा. पोरगं चांगला आहे हे तू बोललास की, पण पोरगं नेमकं कोणत्या गावचं आहे हे बोललाच नाहीस. म्हणजे माझ्या लय जवळचं पोरगा आहे बघा. म्हणजे माझ्या शब्दाच्या बाहेरच नाही. अरे ते काय नको सांगू, पोरग कोणत्या गावचं आहे ते सांग. अरे सांगितलं की माझ्या घरातला माझा भाव आहे, किसना नाव आहे त्याचं. काय तुझ्या भावाला आणि माझी बहीण देऊ? अरे काय येडबेड झाला काय तू? हा, शक्य आहे का ते? अरे डॉक्टर पडले नको बोलू काय. ए ना गप बरं तू. तात्याने मी बोलतोय का नाही? हां, असं कसं मध्ये नको बोलू? हा, त्या मागच्या वेळी बी त्या सरनी गोड बोलून गेम केली, हा, आणि खोटं म्हणून लग्न लावलं. मग अरे मी तुझं घर बघितलंय रे, त्या घरात माझी बहीण जाईल वय. अरे तुझी लेवल काय, आमची लेवल काय, काय ताळमेळ आहे का त्याचा? हा, उगा येड्यात काय बी बोलू नको, ऐकून घेतोय म्हणून. ए यार ना येड्यासारखं नाही बोलत मी. म्हणजे जे जमण्यासारखं आहे का तीच बोलतोय तात्या मी. अरे तुझा भाऊ मस्त कमवत असेल, सिटीत असेल, पण इथं आमच्या पाहुण्या रावळ्याला तोंड दाखवायचंय आहे का नाही? अहो तात्या, आपले पाहुणेवाळे काय म्हणतील? तोंडात शेण घालते ना तुमच्या. म्हणतील पोरीचं पहिलं लग्न मोडलं, येतच काहीतरी कमी असेल बघा. हा, म्हणून तर घाईगडबडीत असं दुसऱ्या जातीत लग्न लावून दिलं म्हणून. हे खोळ्यागत काय बी बोलतंय, ह्याचं ना काय ऐकू. हो तात्या, अहो ह्याला काहीतरी सांगा बरं तुम्ही. उगाच काहीतरी येड्यासारखं बोलायला लागले. या सारखं नाही बोलतंय, जे आहे ना तात्या तेच बोलतोय मी. आणि तुम्हाला शिकू नको काय, आणि विषय वाढू बी नको, कळलं का? अरे माझा नाना बोलतोय ते बरोबरच आहे की रे. तू म्हणतोय तसा मस्त भाव तुझा चांगला असेल, पण जातीचा मुद्दा येतोच की रे. तू म्हणतोय तसं आमच्या जातीतला कोण पोरगा असेल तर बघू मग जुळवू. आता आहे का तात्या? अरे गेला राव ती जमाना आता. हां, जातीपातीचं कोण बघतंय आता तात्या? पोरगा चांगला आहे, चांगला कमवतोय बी. हां, मग कशाला उगा लोड घेताय तुम्ही? अरे कामगार आहे तर कामगारासारखी राखी बाबा. हा, उगा आमचा बाप बनायचा प्रयत्न करू नको, कळलं का? तू एक वेळ आमच्या जातीतला असता ना तर एक वेळेस विचार पण केला असता. पण तुझा भाऊ आता किती मोठा पंडित असला का नाही, पण मी जिथं असेपर्यंत तुमचं काय जुळून देत नसतो बघ हा पट्ट्या. आता आतल्या तुमच्या जातीतलाच होता घेऊ तात्या. हां, काय केलं त्यानं? अशी लपडीच केली ना त्यांनी बी. मग काय केलं त्यानं जातीत असून? म्हणून म्हणतोय जातीचा विषय सोडा. कसा आहे, पोरगा स्वभावानं चांगला पाहिजे, आणि तसा आमचा किसना चांगला आहे. हे बघ, आम्हाला पोरगंही भारी पाहिजे आणि जात पण आपलीच पाहिजे, काय तात्या? त्यामुळे आम्हाला नको शिकू जास्त, काय जापळ काळी आणि बघ गुरांचं. एक तर अहो तात्या तुम्हाला सांगतो, माझ्या कानावर ही गोष्ट पण आली आहे की ह्याच्या बायकोचं म्हणजे माधुरीचं त्यातल्या संघ लफडं चालू होतं, आणि यांचं ते लय जुनं लफडं चालू होतं. त्यामुळे तर बदला घेण्यासाठी यांनी काय काय कांड करून आहे ना ते आत्याचं लग्न मोडलंय. एवढी तर कपटी भोकाची आहे ती. कपटी बॉकाचं कुणाला म्हणतो रे? हां, कुणाला म्हणतो कपटी बॉकाचे? ओ तात्या, अहो तुमचं पोरगं दिसतंय तसं नाही बरं का. अहो लय खोडील बोड्याचाही. आता मगाशी दुपारीच माझ्या बायकोसोबत चाळ करत होतोय. अरे मी ना तुझ्या बायकोकडे कांड करायला गेलो, तुझी बायकोच आली होती माझ्याकडं आणि काय म्हणत होती माहिती का तात्या? म्हणून होती पाहिजे ते घे, पण माझ्या आतल्याचं काही लग्न मोडू नको म्हणून. एवढी तर काळजी याच्या बायकोला आतल्याची त्या.
नासकी कुठली ए नासकी कोणाला म्हणतो रे? बरं नासक्या कोणाला म्हणतो तू हा? बायको आली होती माझी बायकोवर हात टाकताना अरे कळलं का अरे तुला? दादा ए अरे अरे नाना अरे काय चाललंय तुमच्या दोघांच्या लागायच्या अनु हा ह्याला सांगा तुमच्या गाबड्याला आधी नीट. काय सांगा त्याला का समोर माझ्या हाणतोस तू त्याला आणि सांगा अहो चाला करता नाही का तुम्हाला दिसलं तुमचं पोरग काय नाही तात्या ह्या भिकाऱ्यांना ना आपली पोरगी द्यायची नाही. ए चल लई छान आहे फाट्यावर बेटा असं तुडवतो तुला. पाट्या बिट्याचं नको सांगू तुम्हाला माहित नाही तात्या ह्याची बायको माझ्याकडे आली होती आणि म्हणत होती माझ्यासोबत काय पण कर पण तुझ्या आत्याला आईला सांगू माझी नको. बायको आलती रे. माझी बायको अरे, अरे, अरे. माझी ए, बायको म्हातारे, हे, तुझा बरं तू बी जा आणि तू बायको बी जा रे. तू बी उद्या कामाला येऊ नका नाना चालतं का रे तू अहो जाते आम्ही कामाला कुठे कमी पडलं का सांगा तुम्ही. कामच काय तू माझ्या समोर माझ्या पोराला हाणतोस एवढा आणि परत तुझी बायको इथं आली तू आलास परत काय झालं तर परत काय करणार आहेस हा त्यापेक्षा तू बी कामाला येऊ नको आणि तुझी बायको बी येऊ नको चल निघित ना चल निघ ए, थंडी का कुणाला म्हणणार थंडी का कुणाला म्हणणार. अरे 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 हे माझा हे हो बरं जातो का नीट आता का बोलू भाऊ किती पोरं सगळी तुमच्या सांगा गाबड्याला नीट फाट्यावर भेटला पाठीशी असं निघित कुठं ना का तुला. नाहीतर आता फोन करून खूप बोलवून घेईल पोरं कुठं ना करीन तुझा पाक तुमच्यामुळे काय बसलो मी त्याला सांगा तुम्ही. चल बघतो तो खाय ना बघतो माझा पोरगा आहे ना बघतो त्याला मी काय करायचं तुझा मी त्याला बघतो काय येते तू फाट्यावर भेट तुला सांगतो कसं असतं. ए, अहो, तात्या बाहेरच्या लोकांसाठी का मारताय मला अहो अहो, मी काय केलं तात्या एकुलता एक पोरगा आहे ना मी कशाला मारताय उगाच. माधुरे ए माधुरे माधुरे अरे कुठं गेली असणार आहे माधुरे आहे ना बघ त्याला कुठेतरी गेले राव वड्यात गेले असणार. वड्यातच गेले असणार. माधुरे 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 अगं एडीबिडी झालीस का तू हा आपलं काय ठरवतं पळून जायचं ना मग इथं काय करतेस अगं चल की जायचं लवकर चल उठ ए, आता सोड मला. अगं कोण म्हणजे उठ लवकर चल की जायचंय ना उठ मी नाही येऊ शकत सोड नाही येऊ शकत म्हणजे अगं मगाशी ठरलं ना आपलं पळून जायचं म्हणून असं अचानक झटका आल्यानं काय करते तू हा हे माधुरी कवा तर माझ्या मनाचं ऐक की हा चल मी आले बी असते आणि येणार पण होते पण आता नाही येऊ शकत मला हे सगळं चुकीचं वाटतंय अगं प्रेम करतो आपण एकमेकावर त्यात काय चुकीचं आहे हा अगं माधुरी नियतीला पण हेच हवं होतं म्हणून तर हा सगळा कान घडून आलाय माझं लग्न त्यासाठीच मोडलंय माधुरी चल की परत आपल्याला एकत्र व्हायची वेळ आली चल अरे अतुल कसं सांगू तुला नाही येऊ शकत मी अगं चल की बाई असं काय करते येड्यावने तुझ्या पाय पडू का चल अतुल सोड रे हे सगळं चुकीचं होतंय चुकीचं होतंय का महादान ठरवून माझं लग्न मोडलं ते चुकीचं नव्हतं का हा मी करतो ते चुकीचं आहे का अतुल तू माझं ऐकणार आहे का नाही ऐकणार आहे फक्त तुझंच ऐकणार आहे पण आता तू फक्त माझं ऐकायचं तिथनं आपण पळून जायचं आणि आयुष्यभर मी तुझं ऐकणार चल मी नाही येऊ शकत पळून अगं चल की कशी येऊ शकत ना बघतोच मी चल सोड मला लग्न नाही होणार आपलं आणि मला जमणार पण नाही पोटोशी आहे मी पहिल्याचं बाळ माझ्या पोटात वाढतं म्हणून समजा हे चुकीचं वाटतं बघ काय काय बोलीस खरंच बोलतीये मगाशी तुला भेटून आल्यानंतर मला कोरड्या उलट्या झाल्या म्हणून मला हे समजा आता चुकीचं वाटतंय बघ
गपे खोटारडी कुठली अगं पळून यायचं नाही ते सांग की खोटं कशाला बोलतेस अरे तुझी शपथ खरंच बोलतीये. गप तो मला काय खोटं सांगू नकोस चल तू चल अरे सोड. कशी येत नाही ना तेच बघ तुम्ही आता चल चल की येडा बिडा झाला का नासकी हा? हान किती हाणाचं तेवढं हान पण आज जो दिला शब्द ना तो पूर्ण केल्याबरोबर मी शांत बसणार नाही हान हान किती हाणाय तेवढं हान 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 ना. अतुल तुझ्या पाया पडते रे. सोड तू माझा नाद. आता तुला त्रासाशिवाय दुसरं काहीच भेटणार नाही. भेटू दे किती त्रास व्हायचा तेवढा हो दे तसं पण वस्तू जोतो येतो ना साला सगळा मलाच त्रास देतोय पण तुझ्या त्रासाचं काय एवढं का चल चल ना उठ अगं उठ ना आहे का रे आईला तुझ्या माधुरे ऐन टायमाला साथ सोडतो लक्षात ठेव तू तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती माधुरे जशी सगळ्यांनी साथ सोडली ना तशी तू पण आई घातली ऐन टायमाला साथ सोडलीस पण एक गोष्ट लक्षात ठेव मी तुला पळून नेणार म्हणजे नेणार माझी करणार म्हणजे करणार चल कशी येत ना बघतोच मी चल सोड. चालेल का सोड मला मी नाही उभा. अरे अतुल हळू मी पोटोशी आहे. असू दे पोटोशी मला काही घंटा घेणं नाही चल सोड रे. तू फक्त माझी आहे आणि माझीच राहणार अतुल सोड. चाल म्हटलं का नाही सोड मला. तुला यायचं का नाही आईने जिव्या माझ्या बायकोला तू तुझ्या आईचा किडा तुझ्या बरं आहे का तू हा काय नाही ना झालं तुला बघ हा अरे आई घाल्या काय करत होता ए विषय साधा सरळ आहे मी आणि तुझी बायको पळून चाललो होतो काय पळून जाणार तुम्ही हा काय म्हणताय बोल की होय का ए आतल्या नासक्या काय मी कसं बोलतो रे हा? ए काय पण काय खोटं बोलतो जे ठरवतो तेच बोलतो ना सांग की तुझ्या नवऱ्याला म्हणजे त्याला बी लोड नको आणि मला बी लोड नको काय म्हणताय नास काय झालं बोल नाही हो काय मी बरं होता ये. ए बरळत नाही जे ठरलं होतं ना आणि जे करणार होतं तेच सांगतोय त्याला तू माझं लग्न मोडं ना मी पण तुझा संसार मोडायला चाललो होतो अरे बघतोस की कसा संसार मोडतोय टीव्ही पाहिल्यावर पट्ट्याची तासताना संसार मोडत काय तू अरे मगाशी पळून गेला असतो मग काय घंटा घेतला असताच काय त्या आईला मी जाय घातली हिला विचार करायला वेळ दिला आता आता असतो पुन्हा म्हणजे भुरकान काय ग असं ठरलं होतं ना सांग की म्हणा नवऱ्याला का दात खेळ बसले तुझे ए येणार होते पण आता बोले तुला नाही येत हा आणि त्याचं कारण पण तुला सांगितलंय का नाही येणार आहे तरी मी कुत्र्यासारखं माझं मागं लागला वे गोडीचा निळ समजत नाही का तुला हा म्हणजे तू त्यासोबत पळून जाणार होती काय मग हा होय जाणार होते पण आता नाही जाणार तुमचं बाळ माझ्या पोटात वाढते गप्पे पटारडी कुठली चायला रंग बदलू गिरगिट ए नासक्या मापात बोललंय झालं तुझं ए मी बघतो कसं बोलायचं ते ए गप तू उठ तू उठ हा म्हणजे माझं पाठ तुझ्या पोटात आहे होय. होय हा आणि म्हणून तू पळून जाणार नाही काय हा आता शेवटपर्यंत माझा साथ देणार ना तू होय देणार ठरलं तर मग हा ए पैलवान झाला तुमचा घरगुती ड्रामा चालतो पुढे चल ते मी इथं असताना ए तू मध्ये यायचं नाही जे आमचं ठरलंय ना तेच करायचं चाललोय चल का तो कुठे चला आहे नाही हा ए तू मध्ये पडायचं नाही जे आमचं ठरलंय ना तेच करणार भले आज मेलो तर बेहतर अरे मरणारच आहे तू तुला काय पण नाही वड्यात टाकील हिथनं निघ तू चाल बघू ना कोण मारते वाढवायची काय गरज आहे हा तू तुझं खुश राह आणि आमचं आम्हाला खुश राहू दे की हा? हा अगं तुझ्यासाठी जगत होतो आता तूच साथ सोडल्या मला जगून तर काय फायदा आज एक तर ह्यो राहील नाही तर तुझ्यासाठी मी राहील अरे बघतोस की मग हा आई निजव्या आधी माझ्या भावाला मारलं आणि आता मला संसार म्हणा चाललाय तो आई घाल्या हे आई घाल्या तू माझं लग्न मोडलंस माझ्या भावाला तोडलास एवढंच काय माझी जिगरे पण तोडलास आणि माझ्या जिंदगीला इस्कूट केलास एवढं सगळं खपून केला मी तुझ्यासारखा हंडगाय काय नाही आतल्या बोलत्यात मरण पण वाकणार नाही पण तो शब्द दिला ना तोच पूर्ण करणार गेला तर अरे मरचीलच वाटा त्याला का म्हणणारच वाटा सोपे का हटक्या अरे हटक्या कुणाला म्हणतो चालल्यावर कळलं की तुला कोण हटक्याची अहो सोडा की अहो सोडा मरे बिरल तो अहो सोडा मरून दे आई घा मेला चांगला याची आई सगळी आताच मार इथं जर सुटलो ना तुझ्या आईच्या गावात वस्त्र पळवून लावणार अरे वस्त्र का तुझ्या बापाच्या काय मला पळवून लावायला तुझ्या दाखवून तुझ्या बापाची ते अरे काय करायचं तुझ्या आईला कसा दाबला तुला होय ना आई घाल्या काय कुणाची आई कुणाची रे खाऊन तू फक्त सोडून दाखव तुला दाखवतो कोणाची अरे काय करणार आहे तू काय करणार हे कसलं आवाज होते ए अरे त्यांना वाचवा काय घाल्या काय घालतोय मासल तर एकटे एकटे काय एवढं काय होतंय सगळे मिळून ए तुका बस तुझी वेळ नसताना तुझ्या वेळेला तुझं खबर होता
थांब काय विषय का भांडताय? अरे गप्पा सांग यार, सुकान राहा की का भांडताय? आई घालायला सांगा, माझी बायको घेऊन पळून चाललाय ते. अरे कशाला म्हणतो? अरे तू अरे अरे आपण एका महिन्यातले आपण राहू का बसा. ए महादेव जा राम्या वर्षा घेऊन जायला वहिनी घेऊन जा माझ्याला. भास्कर अरे भास्कर तुमच्या आईचं कडा तुमच्या या. ए स्वाम्या अरे जा जा तिकडे. जा. जा महादेव. जा. अरे जा आतल्या. मांदा जा कशाला भांडताय लाखांनो? कोणी राहायचं सोडलं तर वहिनी घेऊन जा माझ्याला. हा हिला कशाला भांडताय रे सुकान राहायचं तर इडीच बघा कळत नाही ना भांडायचं मायला. आपणच तो आलं तर पाख्यांचं खून पडलं असतं. आवडच खेळ वर्ष सोड का त्याच्या आईला त्या आई घालायला बघतोच. ग बस आता गप चला. काय झालं रामेश्वर? अतुल भाऊ काय झालं? चक्कर आली रे जरा. रामेश्वर पाणी घेऊन या. तिथं बसतो झाडाखाली आम्ही. आलो लगेच पळ. चला तिथं बसू झाडाखाली आपण. फोकस चला. वर्षे तू कशाला आली का मध्ये? शाळेला आज महादेला संपवलंच असता बघ, नाहीतर मी तर संपलो असतो. बस आधी खाली. काय पण काय बोलता हो? आ तुम्हाला बोलले होते मी ना काय भानगडीत पडू, पण नाही स्वतःला डॉनच्या समजताना मारामारी करताय. नशीब तुमचं रामासमा बघताला आले म्हणून तुम्ही वाचला, नाहीतर काय झालं असतं कळते का तुम्हाला? रामेन सोम्या कशी आली का? आई घरी सकाळी तर मारून गेली ती मला आणि अचानक भांडण सोडवा आली. तुम्ही सकाळी मला घरी सोडलं ना, मी लगेच राम्यासोम्याकडे गेली आणि त्यांना सगळं समजून सांगितलं. राम्यासोम्याला म्हणलं तुम्ही दोघं जे विचार करता ना आमच्याबद्दल तसं काय बी नाही. आणि तुमच्या डोक्यात ही काय प्लॅन चालू होता ना पळून जायचं लग्न करायचं, ती बी त्यांना सांगितलं म्हणून दोघं माझ्यासोबत आली. बरं झालं तुझं ऐकलं त्यांनी, नाहीतर त्याने आणखी काय कुठाना केला असता काय माहीत. आणि त्यांना मी असं बी म्हटले की त्यांच्यात आणि माझ्यात तसं काही बी नाही. सध्या तरी अतुल भाऊला माधुरीच आवडते. बरोबर बोलीस की मग तू, तुझ्यात आणि माझं काय तवा. आणि वर्षे इथून पुढं माझं आणि माधुरीच मग काय नसणार बघ. आई घरी पलटली का जाग्यावर लगेच नवऱ्याची बाजू घेतली. घेणारच, शेवटी बायको आहे त्याची. तिला जे वाटेल ना तेच ती करणार. शेवटी नवरा आहे तिचा तो. ती नवऱ्याचीच बाजू घेणार ना. तुम्हीच येडे, तुम्हालाच कळत नाही. उगं तिला जीव लावता. तिला आहे का तुमची किंमत काय? अगं किंमत होते म्हणून तर पळून यायला तयार झाली ना. झालती पळून तर नाही ना आली, पण अजून पळून आली ना कारण ती पोटूशी आहे. त्या महाद्याचं पोट त्याच्या पोटात वाढतंय. पण जाऊ दे वर्षे, मी पण उगाच रागात विषयात आणला ग. पण त्याच्या आईला त्या महाद्याला आज कुत्रागत हाणला. पोटोशी काय बिटोशी काय माहीत, खरं बोलते का खोटं बोलते. एक नंबरची खटराडी बाई आहे ती. आणि तुम्हाला सांगते मी, परत त्या बाईचे ना तुम्ही नादी लागायचं नाही अजिबात. तुमची काळजी घ्या की. तुमचं आयुष्य सुखान जगा की जरा तुम्ही. काय म्हणते मी अतुल? ते तर आहेच ना. भेटू पण तर बरं का आजचा दिवस लय चेड जाऊन राहिला का? कारण आज का बोलतोय स्वामी? बघ ना, आपण अतुल भाऊला सकाळी मरोस्तोर मारलं आणि आता त्याला मारता मारता वाचिलं. म्हणून म्हणतोय दिवस लय चेड जाऊ नये. पहिला स्वामी ते बी आहे, पण तुला एक सांगू कारण? सांग की. मी सकाळ मागाशी वर्ष काय आला असून सांग बरं. मला काय माहिती. अरे ती मला बोलली, तुम्ही जे विचार करताय तसं माझ्यात आणि अतुलच्यात काहीच नाही. आपण जे फक्त बघितलं होतं ते फक्त धीरध्यानाचा एक प्रकार होता. म्हणून त्यांनी मला समजवलं आणि माझा त्याच्यावरचा राग बी गेला, म्हणून मी त्या सांगावलो बाबा. कळलं का? मला पण वर्षीने तेच सांगितलं. म्हणजे वर्षीचं अतुल भाऊचं काहीच चालू नाही. म्हणजे वर्षीचं आपलं जे चालू आहे ना तसं अतुल भाऊचं अजिबात चालू नाही बघ. मग थोडं आबदलं तर पटेल कार मला ती. पटेल की, पण फक्त मलाच. अरे पळ तिकडं,
फक्त मलाच म्हणे पटन. मग काय तुला पटणार आहे काय? अरे फक्त मलाच पटणार. बरं बरं जाऊ दे. चल आपण बसायचं इथं वरच्यावर विचार करीत, आणि त्या आतल्याला अशी बी माधुरी भेटली नाही, तो आपल्या वर्षीलाच पटवायचा. का मग एवढा कुत्र्यावाली मार खाल्लाय, आता ती कुणाला पटवून तरी कर. ते बी खरं आहे म्हणा. चल मग. चल चल पटपटी. तुला का किती बी झालं तरी अतुल भाऊ आपला दोस्त आहे. माझ्या असं हाणल्यावर आपल्याला बघवलंच नाही बरं काय. मग असले ठोकला का तुला पण आई घातली. बरं झालं आपण काय मला आलो त्या वर्षी सांगितलं म्हणून गेलं बिल असतं आई घातली. किती बी झालं तरी अतुल भाऊ आपला मित्रही गिरला का. हाय काय मित्र आहे पण ते लपली करून आहे रे अशी. ते माझ्याला सोडायचंच नाही. माझ्या लय हाणले अतुल भाऊला. मग त्याचं जगणं मुश्किल करू खटाचं करून पुरू. राम सोम्या कधी यायचे? पाणी आणायला गेलेत का पाणी तयार करून आणायला गेलेत? वर्षे चल, तसं पण मला एवढी ताण नाही, घरी जाऊन पाणी पिऊ. तुम्हाला बरं वाटतंय ना आता? थोडं हो का छोटा? हे वर्षे हं. हात सोड बाई. त्या राम्यासोमान बघितलं ना, आणखी काय तर कुठं करायचं. त्यांना काय करायचं ते करू दे की. आणि तुम्ही त्यांना कधीपासून घाबरायला लागला? अगं त्यांना कोण घाबरते का? माझ्या लहानपणाची जिगरी आहेत ते. उगाच त्यांना गमवायची भीती वाटते, बाकी काय नाही. त्यांना गमवायची भीती वाटते आणि मला गमवायची भीती वाटत नाही का? तुला गमवायची भीती म्हणजे? तुम्ही एवढे बी काही येडे नाही बरं का. उगा नाटक करू नका. माधुरी, संगीताई, दीपी, कल्पी, ती सिटीतली तेजू, तुम्ही या सगळ्या पुरींना फिरवून बसलाय. आणि बरंच काही मला माहिती. त्यामुळे तुम्ही नाटक जे करताय ना, तुम्हाला काही कळत नाही, ते नाटक बंद करा. अगं पण वर्षे काय बोलतेस तू? हेच की, तुम्हाला खरंच कळत नाही का हो मी तुमच्याकडे कसं बघतेय, म्हणजे कुठल्या नजरेने तुमच्याकडे बघतेय. हां, तुम्हाला खरंच कळत नाही अतुल? म्हणजे तुम्ही जसं माधुरीवर प्रेम केलं तसं प्रेम तुम्ही माझ्यावर कधीच करू शकणार नाही का? तुम्हाला पहिल्यांदा बघितल्यावर मला जे वाटलं होतं तसं आपल्यात काहीच होणार नाही पुढं. अतुल बोला ना, काय बोलते मी? अगं वर्षे येडी झालीस काय तू? कशाला माझ्या नादा लागतेस? ती पण एवढी लपडी माहीत असताना. हां, एक काम कर, त्या राम्यासोबत लय चांगले पोर आहेत का, तुला लय जीव लावतात. त्यांच्यापैकी एकाला कोणा तरी निवड की आणि आयुष्यभर सुखाचा संसार कर. माझ्या नादा लागून उगं कशाला आयुष्य बरबाद करतेस? आणि जर मी म्हणलं मला बरबादच व्हायचंय तर मी आता काय बोलणार? मला माहिती आता संगीताचं बी काही नाही आणि त्या माधुरीचं बी काही नाही. आता कोण आहे तुमच्या मागं? कोणच नाही ना. तुम्ही कोणावर प्रेम करताय त्याच्यापेक्षा तुमच्यावर कोण प्रेम करतंय, तुम्हाला कोण जीव लावतंय, तुम्ही ते बघा आणि त्याच्यावरच लग्न करून तुमचा सुखाचा संसार करा. अतुल तुमची बायको करा ना, मला मिरवा की तुमची बायको म्हणून मला. अगं वर्षे पण राम्या सोन्याचं काय? त्यांना घाला चुलीत, त्यांचं काय मला सांगू नका. तुमची बायको करा की मला, मिरवा की तुमची बायको म्हणून. अगं पण बिन काय सांगू नका. आता फक्त हो किंवा नाही एवढंच सांगा मला. आता कसं सांगू? काय सांगू नका, आम्हाला काय ऐकायचं बी नाही. फक्त तुमची बायको मला करणार आहे का नाही एवढंच सांगा. ते बी हो किंवा नाही एवढंच सांगा मला. बरं सांगतो वर्षे. हं? पण अतुल भाऊ पाणी प्यायचं राहू दे बाजूला, पण आताच्या आता क्लिअर करा वर्षी कोणाची इथे. ए सोम्या, आता हे काय नवीन? ए वर्षे नवीन काय नाहीये, आणि उगा तू सावर करू नको बरं काय. मी वरून सगळं ऐकलंय की तुला लग्न करायचं म्हणे. आता बघू ना अतुल भाऊ त्यांच्या मित्राची जान असलेल्या वर्षीला बायको म्हणून निवडतात का, हाच मोठा प्रश्न आहे. होय राम्या? बराबर आहे स्वाम्या. बघूच अतुल भाऊ 20 वर्षाची मैत्री निभवतात, काही कालची मंगळवारची वर्षी निवडतात. असं बरं, आता मला बी बघायचंच आहे. सकाळी कुत्र्यागत उगाच काय कारण नसताना ज्या मित्रांनी हाणलंय त्यांना निवडतात का जी त्यांना खाऊ पिऊ घालती, त्यांना एवढं जीव लावती, तिला निवडतात आयुष्यभरासाठी. हा बघू ना आता. आता तुला ज्यांनी वाचवलं त्यांना निवडणार का लग्नासाठी प्रॉपर्टीसाठी तुझ्या मागे लागले वर्षीला तिला निवडणार? हा हा, आता काय आहे ना ते होऊनच जाऊ द्या. सांगा अतुल, तुम्ही आहे ना सांगूनच टाका. आज काय तो कणका पाडाच एकदा. हा, आज काय जे आहे ते होऊनच जाऊ द्या. आज हा विषय मिटूनच द्या. हा अतुल भाऊ बोला, आता या विषयाचा कणकत पाडा, जे काय आहे ते इथे क्लिअर करा. अतुल तुमच्या मनात जे काय आहे ना ते तुम्ही सांगून टाका. बोला पटकन तुम्ही. असं का मुका असल्या का बोल बघताय? बोला की. ए अतुल भाऊ बोला की. सांगा अतुल, हो का नाही पटकन अरे बोला बोला. अरे खबर बसा, सगळेजण शांत व्हा. खरं सांगायचं तर राम्या सोम्या आणि वर्षे तुम्ही तिघे पण मला लय महत्वाचे आहे. त्यात तुम्ही एवढं रागानं बघत असताना माझ्याकडे मी माझा निर्णय ऐकू नाही शकणार. एक काम करा, तुम्ही सगळेजण डोळे दाखवा. डोळे दाखल्यावर मी माझा निर्णय ऐकतो. दाखवा की. ए झाका डोळे सगळे.
ए झाकीर आम्या ओ अतुल भाऊ बोला की भाऊ सांगा आज काय विषय आहे अतुल भाऊ बोला की बोला लवकर सांगतो सगळ्या नाही का नीट ऐका बरं का आता लय झालं बघ बायको. हां इथून पुढं ना आता मी कुणाच्या नादी बी लागणार नाही आणि कुणाच्या मदत बी नाही पडणार बघ. आता मी फक्त सरळ सरळ तू मी आणि आपलं बाळ एवढाचाच विचार करणार बघ. होय की आणि मी बी आपल्या होणाऱ्या बाळाची शपथ घेऊन सांगते बघा इथून पुढे कुणाच्या बी नादी नाही लागणार. फक्त तुम्ही मी आणि आपलं होणारं बाळ. अगं असं हां आणि तुला सांगू का एक म्हणजे आता इथून पुढं ना आपण दोघाचाच विचार करायचा बघ फक्त. अगं ही आई घाली मोठी माणसं लय नासकी येते बघ. आपला सगळा उपयोग करून घेते ती. हां आणि काम झालं की आपल्याला असं हाकलून देते ती बघ ती. म्हणजे ताता नको येऊ बोलू का आम्हाला. हा मग काय तर. अगं त्या नाण्याला तात्या देखत हाणला की मी आणि म्हणलं नको येऊ का आम्हाला म्हणून. बाई मग पुढं कसं हो? अगं पुढं कसं काय म्हणून काय विचारते. अगं जाऊ दे दुसरी काम माहिती का आपल्याला. हां आणि इथून पुढं ना वाटल्यास आपण एक टाइम जीव पण आपल्या बाळाची काळजी घेऊ. हां म्हणजे आपलं बाळ एकदा का मोठं झालं का मग बघू जास्तीची कामं. हां हां पण तू हळू चाल बरं का आता तुला काळजी घ्यावी लागेल. हां मी तर घेतेच हो आणि तुम्ही पण घ्याल ना. हाय का. अगं एक वेळेस श्वास घ्यायचा विसरल मी पण तुझी काळजी नाही बघ विसरणार. अयो पहिलवान. हा मग आता इतके दिवस तू माझा राग बघितला का ना आता इथून पुढं प्रेम बी बघ. बघते की. हा. त्यात तुम्ही एवढं रागाने बघत असताना माझ्याकडे मी माझा निर्णय ऐकू नाही शकणार. एक काम करा तुम्ही सगळे डोळे झाका. डोळे झाकल्यावर मी माझा निर्णय ऐकतो. झाका की ए झाकर डोळे सगळे. ए झाकीर आम्या ओ अतुल भाऊ बोला की भाऊ सांगा आज काय विषय अतुल आहे भाऊ बोला की बोला लवकर सांगतो सगळ्या नाही का. तुम्ही तिघे पण ना माझ्या काळजातली माणसं आहे. त्यामुळे एकाला निवडलेली अवघड आहे बघा म्हणून म्हणतोय बघा तुमचं तुम्ही काय करायचं ते. ओ अतुल भाऊ सांगा की वर्षी माझी रे. त्याचं पॉइंट अतुल भाऊ वर्षी माझी ते सांगा की सांगा मायला एकंदरीत अतुल मात्र मोठ्या कोड्यात पडलेला आहे. एकाला निवडलं तर दुसऱ्याला गमवावं लागणार हे त्याला पूर्णपणे लक्षात आलंय. त्यामुळे तो सुसाट पळत आहे आणि सध्या तरी हा विषय टाळत आहे. पण पुढे काही दिवसात त्याला हा प्रश्न सोडवावाच लागेल. जसा विचित्र अशा नात्याचा तिढा महादा आणि माधुरीने कायमचा सोडवला आहे. असो सध्या तरी मळ्यात कसं का असेना पण हसू आलेलं आहे. पण पुढं नेमकं या हसूचं रूपांतर कोणत्या भावनेत होतं ते बघण्यासाठी म्हणजे जाणून घेण्यासाठी पुढील येणारा काळ उलगडायला लागेल. सो सध्या मी तरी पुढे काय होईल याची वाट बघतोय. तशीच वाट तुम्ही पण बघा. चला मग आता येतो आणि तुम्हा सर्वांचा निरोप घेतो. काळजी घ्या, प्रेम द्या आणि प्रेम घ्या म्हणत आता गप चिपाड पडल्यावनी गप पडतो.